चला आज किचन रिसेट करू. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर रात्री अचानकच 9 वाजता माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती आणि किचन क्लीन करायला घेतलं. कारण 1 महिना झालं किचन माझ्याकडे नाहीच आहे. बहीणच वापरते आणि बहीण स्वयंपाक करते, भांडे घासते, सर्व करते, पण किचन काही क्लीन करत नाही. म्हणून म्हणलं आज सर्व काही डीप क्लिनिंग करून घेऊ आणि थोड्याशा जागा वगैरे पण चेंज करू, सामान इकडचं तिकडं ठेवू. मग मस्तपैकी गॅस वगैरे धुवून घेतला, पूर्ण फरशा वगैरे क्लीन केल्या, किचन ओटा पण क्लीन केला आणि नंतर हा कॉर्नर सेट केला. त्यानंतर गॅस मी अगोदर सारखाच ठेवला कारण मला असंच इझी जातं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी वॉशिंग मशीन आलेली आहे, ती सेट झाली होती. मग काय महिनाभराचे पूर्ण कपडे एकाच दिवशी धुवून काढले. नंतर मग मस्त जेवण वगैरे केलं आणि नंतर इव्हिनिंगला देवपूजा वगैरे केली. जेवढे पण कपडे वाळले होते सर्व कपडे आणून ठेवले आणि घड्या वगैरे करून ठेवले. पूर्ण कपाट रिकामच झालं होतं कारण सर्वच कपडे मी आज धुवून काढले होते. तरी सुद्धा आणखी दुसऱ्या दिवशी धुण्यासाठी बाकीच आहेत, ते तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि वॉशिंग मशीन हीच ती नवीन वस्तू होती जी घरामध्ये येणार होती. सो मग मी आज पूर्ण कपडे धुवून काढले आणि काम एवढं इझी झाल्यासारखं वाटत होतं ना, खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर इव्हिनिंगला मला कोणाला तरी भेटायला जायचं होतं. सो मग मी मस्त रेडी वगैरे झाले आणि या टॉपची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. तर मी भेटायला गेले होते स्वप्नालीला. भेटून वाटत देखील नव्हतं की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय म्हणून. त्यानंतर येताना गेले होते श्वेताकडे कारण मला या मांजरांना भेटायचं होतं. त्यांच्यासोबत मस्त मस्ती केली आणि मग घरी परत आले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.